श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा कधी होते हा संकेत ओळखा. तुमच्या आयुष्यात अचानक काही बदल घडत आहे का? काही गोष्टी दूर जात आहेत, तर काही नवीन मार्ग समोर येत आहेत. कदाचित ही स्वामींच्या कृपेची चाहूल असू शकते. हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तर स्वामी भक्तांनो, कधीकधी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला समजतच नाहीत. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते. एखादं काम खूप प्रयत्न करूनही होत नाही. आपण एका मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, पण वारंवार अडथळे येतात आणि मग मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी माझ्यासोबत आहेत का? तर स्वामी भक्तांनो, अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामींची कृपा म्हणजे नेहमी आपल्या मनासारखं घडणं नाही. तर कधीकधी आपल्या आयुष्यातून एखादी गोष्ट दूर जाणंही आपल्यासाठी चांगलं असू शकतं. कधी एखादा बंद झालेला मार्ग आपल्याला दुसऱ्या योग्य मार्गाकडे घेऊन जात असतो. म्हणून प्रत्येक अडथळ्याला शिक्षा समजू नका. कदाचित त्या अडथळ्यामागेही स्वामींची एखादी योजना असेल. पण मग स्वामींची कृपा कधी होते त्याची काही सुंदर चिन्ह आपण आपल्या आयुष्यात अनुभवू शकतो. पहिलं चिन्ह, मनाला हळूहळू शांतता मिळू लागते. परिस्थिती तशीच असते, प्रश्न तसाच असतो, पण मनातली घालमेल कमी होऊ लागते. पूर्वी ज्या गोष्टींमुळे आपण खूप अस्वस्थ व्हायचो त्याच गोष्टींकडे आपण आता थोड्या शांतपणे पाहू लागतो. ही मनाची शांतता खूप मौल्यवान आहे. दुसरं चिन्ह, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. कधी आपण एखाद्या गोष्टींसाठी खूप हट्ट करतो, पण नंतर लक्षात येतं की हे माझ्यासाठी योग्य नव्हतं आणि मग आपल्याला योग्य दिशा दिसू लागते. म्हणून स्वामींकडे फक्त इच्छा पूर्ण करण्याची मागणी करू नका. अशी प्रार्थना करा, स्वामी मला जे हवं आहे तेच द्या, असं नाही, तर माझ्यासाठी जे योग्य आहे ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. तिसरं चिन्ह, संकटातही आशा टिकून राहते. अडचणी संपलेल्या नसतात, पण मनात एक विश्वास असतो, ही वेळही निघून जाईल. हा विश्वास तुम्हाला पुन्हा उभं करतो. चौथं चिन्ह, चांगल्या गोष्टींकडे मन वळू लागतं. नामस्मरण करावंसं वाटतं. स्वामींची आठवण येते. वाईट विचारांपासून दूर राहावंसं वाटतं. मनात प्रेम, संयम आणि सकारात्मकता वाढू लागते. हीच खरी अंतर्गत बदलाची सुरुवात असू शकते. आणि पाचवं, स्वामींवरचा विश्वास परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. सगळं चांगलं असताना स्वामींना आठवणं सोपं असतं, पण परिस्थिती कठीण असतानाही स्वामी माझ्या सोबत आहेत असं म्हणता येणं म्हणजे श्रद्धेची खरी ताकद. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, कधी स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील, कधी तुमची इच्छा बदलतील आणि कधी तुमच्यासाठी योग्य असलेला मार्ग तुमच्यासमोर उघडतील. म्हणून एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही म्हणून लगेच निराश होऊ नका. कदाचित तुम्हाला जे हवं होतं त्यापेक्षा चांगलं काहीतरी तुमच्यासाठी पुढे वाट पाहत असेल. फक्त तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. मेहनत करा, चांगले विचार ठेवा, इतरांचं वाईट करू नका आणि मनापासून स्वामींचं नामस्मरण करा. कारण श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा म्हणजे प्रयत्न करत राहून परिणाम स्वामींच्या चरणी सोपवणं. आज तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर स्वतःला एकच गोष्ट सांगा, ही माझ्या आयुष्याची शेवटची अवस्था नाही. स्वामी माझ्या सोबत आहेत आणि योग्य वेळ आली की योग्य मार्ग नक्की दिसेल. कधीकधी स्वामींची कृपा मोठ्या चमत्काराच्या रूपात येत नाही. ती येते एका योग्य व्यक्तीच्या रूपाने, एका योग्य निर्णयाच्या रूपाने आणि एका नवीन संधीच्या रूपाने किंवा संकटात मिळालेल्या मनशांतीच्या रूपाने. म्हणून स्वामींच्या कृपेची वाट पाहताना तिची चिन्ह ओळखायला शिका. आज स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करा, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात
जे माझ्यासाठी योग्य आहे ते घडू द्या. चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेवा. संकटात धैर्य द्या आणि सुखात नम्रता द्या. माझी श्रद्धा कायम ठेवा आणि लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे आशा असते. जिथे नामस्मरण असतं तिथे मनाला आधार मिळतो. म्हणून स्वामींचं नाव घेत राहा. तर मित्रांनो, स्वामींचे विचार जर तुम्हाला आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.